बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत जे घडले त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही याची पूर्ण दक्षता ओबीसी समाजाने घेतली आहे। मनोज जरांगे जे म्हणतात ते कधीच होणार नाही। राज्यातील सर्व ओबीसी आता पेटून उठले, ते आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे। जागे झालेल्या ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांचा एल्गार पुकारण्यासाठी 11 ऑगस्ट रोजी सांगलीतील तरुण भारत स्टेडियमवर ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले। या मेळाव्यास छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसी समाजाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, मनोज जरांगे हे आमदार पाडण्याची जी भाषा करतात ती योग्य नाही। मराठा समाजाची संख्या 10% सुद्धा नाही, ओबीसींची संख्या ही 60% वर आहे। भटका समाज, दलित, आदिवासी हे ओबीसी समाजासोबत येणार आहेत। सगळ्या सोयऱ्यांचा जीआर काढणं ही सरकारची परीक्षा आहे। आम्ही याच्या विरोधात 8.5 लाख ऑब्जेक्शन नोंदवलेत। जोपर्यंत याचा विचार सरकार करत नाही तोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांचं काही होणार नाही। जर याचा विचार सरकारने केला तर आम्ही त्याला न्यायालयात आव्हान दिलेलं आहे। आमची न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई सुरू आहे। जरांगे म्हणतात 50 आमदार आणणार, 288 पाडणार। आम्ही त्याची सुद्धा तयारी केली आहे। जेवढी ओबीसींची संख्या आहे ती पाहता येणारी निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होणार आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती आम्ही होऊ देणार नाही। आम्ही पूर्ण तयारी केली आहे। ओबीसी समाजाचे 160 आमदार तुम्हाला विधानसभेत गेलेले दिसतील। जेवढी रात्री बेरात्री सरकारने जीआर काढलेत हे सगळे जीआर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये रद्द करणार। आम्ही अस्तित्वाची लढाई यापुढे लढणार असं त्यांनी यावेळी सांगितलंय।